सचिन रमेश तेंडुलकर त्यांच्या मॅच पाहत होते गेल्याच आठवड्यात. आणखीन एक बिग हिट केला याही वेळेला जबरदस्त स्ट्रोक, 6 षटकार. काय बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे सर हे जे टॅलेंट आहे, धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती पहिली ओव्हर संपल्यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा आल्या सुद्धा. आणि मुंबईकर जगात कुठेही गेले तर साहेब यशस्वी का होतात त्याचं कारण आहे. मुंबईची मैदानं असे आहेत, कधी ऑफसाईडला डिक्लेअर, कधी पाठीमागे डिक्लेअर, कधी समोर डिक्लेअर, आणि कधी मातीची विकेट, कधी सिमेंटची विकेट, कधी गवताची विकेट. सगळ्या प्रकारचं क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईकर पाठवत असतात. विशेष म्हणजे मुंबईत अंडरआर्म क्रिकेट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर चालतं. त्यामुळे मुंबईकर आणि क्रिकेट हे मात्र एक समीकरणच बनलंय. त्यातल्या त्यात आणखी गोष्ट म्हणजे मुंबईकरांचा रविवार हा रविवार नसतोच, तो क्रिकेटवार असतो. रविवार सकाळ झाली की आपापल्या जवळच्या मैदानात जायचं, स्टंप न्यायची आणि जागा पकडायची आणि क्रिकेटला सुरुवात करायची. अशी ही मुंबई घड्याच्या काट्यावर चालते. जगातील एक महत्त्वाचं शहर आहे, परंतु हे शहर सुद्धा मात्र सुरक्षित ठेवण्याचं काम जर कोण करत असेल, कारण जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आणि ह्या सगळ्या शहराला सुरक्षित ठेवण्याचं काम कोण करत असेल तर जगातील सर्वात आघाडीवर असणारे पोलीस दल म्हणजे आमचे मुंबई पोलीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. आज मात्र पोलीस परिवाराची ट्रॉफी आपण पाहतोय मुंबई नगरीमध्ये. प्रथमेश मयेकर येत आहेत, काळा चौकीचे खेळाडू आहेत या ठिकाणी गोलंदाजीसाठी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर परळचे बॅटर आहेत. आज उद्या परवा 3 दिवस संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून खेळाडू या ठिकाणी वरळीमध्ये जांभुरी मैदानामध्ये दाखल होतील या क्रीडा स्पर्धेसाठी. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहूयात. 5 षटकांची लढत आहे. आता ही षटकं जरी कमी असतील, कारण टेनिस बॉल म्हटलं कुणी 5 षटकं, कुठे 4 षटकं, कुठे 6 षटकं, परंतु षटकं जरी कमी असतील, आनंद या खेळाचा कमी नाहीये, तो जास्तच होत असतो. आणि आता तेच आपल्याला पाहायचं आहे. जगदीश जाधव अजूनही त्यांची बॅट थोडीशी खामोश आहे, परंतु राहुलने काय जबरदस्त कामगिरी केली आहे. गिरगावचे खेळाडू आहेत. राहुल नॉन स्ट्राईकला आहेत. प्रथमेश मयेकर पहिला बॉल त्याच्यावर या ठिकाणी आक्रमण केलं आणि आल्या आल्या स्वागत आहे या ठिकाणी गोलंदाजाचं 6 धावांनी षटकार. झाली आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. दोन्ही संघांना समान संधी असते. दोघांना बॅटिंग, दोघांना बॉलिंग, दोघांना फिल्डिंग, दोघांनाही तेच मैदान, दोघांनाही त्याच कंपनीचा बॉल, दोघांनाही तेवढ्याच ओव्हर. या वेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. मिड ऑनला बॉल अडवला गेला. 1 धाव तोपर्यंत या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे आणि धावसंख्या 24 वर जाते. दर्जेदार क्रिकेटचा खेळ आज मात्र आपल्याला मुंबईमध्ये बऱ्याच कालावधीनंतर मुंबईमध्ये देखील आपण स्पर्धा पाहतोय. विशेष म्हणजे हे टेनिस बॉल क्रिकेट मुंबईमधूनच सुरुवात झालं. आजपासून 50-60 वर्षापूर्वी जर पाहिलं तर या मुंबईमधून या टेनिस बॉल क्रीडा प्रकाराला सुरुवात झाली. पूर्वी इनिंगचं खेळलं जायचं, त्यानंतर 30 ओव्हर, 20 ओव्हर, 16 ओव्हर, 12 ओव्हर, 8 ओव्हर, 6 ओव्हर आणि आता 5 ओव्हर. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांनी मात्र आपले हात फैलावले, व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. चला मॅच सुरू करायची आहे. पंचांचा निर्णय दोन्ही संघांसाठी समान असणार आहे आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पण आता या क्रिकेटचं रूपडं बदललंय. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर यूट्यूब नावाचं माध्यम आलं. घर बसल्या सुद्धा आपण हे क्रिकेट पाहिलं जाऊ शकतं, कारण यूट्यूबवर ही स्पर्धा लाईव्ह आहे. प्रोलिंक या वाहिनीवर आपण या क्रीडा स्पर्धेची क्षणचित्र पाहू शकता. आपण धावतं असं या ठिकाणी चित्रण देखील पाहू शकता. त्यामुळे आपलं जे यूट्यूबला मॅच पाहत आहेत त्यांचंही स्वागत असणार आहे. राहुलने मात्र चांगली सुरुवात केली आहे. 2 षटकार आणि 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल या ठिकाणी पुन्हा घोषित केला गेलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 25 धावा धावफलकावर. 5 ओव्हरची असणारी मॅच आहे. पोलीस परिवार चषक सगळ्यांनाच मात्र या स्पर्धेची उत्कंठा लागली होती आणि पहा प्रेक्षकांनी पहिल्याच मॅच पासून गर्दी केली आहे. चला पंच निर्णय त्या ठिकाणी डिसिजन घेतील आणि जो निर्णय घेतील दोन्ही टीमला बंधनकारक असणार आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा.
पहिलाच सामना आहे. पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि कारण आज खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत आपल्याला, वेळेचंही आपल्याला बंधन आहे. मुंबईमध्ये ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मुंबई काळानुरूप बदलत गेली. उंच उंच टॉवर मुंबईमध्ये उभे राहत गेले, परंतु मुंबईची एक वेगळी संस्कृती आहे, मुंबईचं एक स्पिरिट आहे. संकटाच्या काळी मात्र एकमेकांच्या मदतीला धावून येणारे हे मुंबईकर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा प्रथमेश मयेकर, यावेळेला उडवलाय बॉल समोरच्या दिशेने, परंतु टायमिंग नाही झालंय आणि राहुल यांची विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. प्रथमेश मयेकर सुरुवात नव्हती झाली चांगली, परंतु त्यानंतर वाढवली. त्यांचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. खास या क्रीडा स्पर्धेसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरळी पोलीस ठाणे रवींद्र काटकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित राहिले आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी विनंती असणार आहे. हिमांशू पालव त्याचबरोबर राहुल यादव असतील, या दोघांनाही विनंती असेल आपण या ठिकाणी त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने आज या क्रीडा स्पर्धेची शोभा ज्यांच्या येण्याने वाढली असे कार्यतत्पर पोलीस अधिकारी आपल्या सगळ्यांच्या मात्र सातत्याने मात्र एक ऋणानुबंध त्यांच्याशी राहिलेले आहेत. एक प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल त्यांना या ठिकाणी दिली जाते आणि साहेब आपल्या येण्याने या पोलीस परिवार चषकाची शोभा वाढलेली आहे आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देखील साहेबांना दिलं जात आहे. साहेब ज्या ज्या वेळेला या सन्मान चिन्हाकडे तुम्ही पाहाल या स्पर्धेची आठवण तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आणि आज एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा पहा. या ठिकाणी या सन्मान चिन्हामध्ये आपला महाराष्ट्र आहे, पोलीस परिवार हे नाव देखील त्यावर कोरलं गेलेलं आहे. तर साहेबांची उपस्थिती त्यानंतर या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे सागर निकम साहेबांचा. त्यांचा सन्मान सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दळवी साहेब आपणास विनंती असणार आहे. दळवी साहेब आपणास विनंती असेल तर या ठिकाणी विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. हॅलो, हो, पहिल्यांदा तिकडे खेळाडूची काळजी घ्यायची आहे. खेळाडूकडे पहिल्यांदा जायचं सगळ्यांनी. कारण का ही स्पर्धाच पोलीस परिवारातर्फे आहे आणि इथे प्रत्येक खाकी वर्दीचा सन्मान होणार आहे. पहा, स्पर्धा तर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु पहिली अशी स्पर्धा असेल वैभव भाऊ, पहिली अशी स्पर्धा असेल ज्या स्पर्धेचं नाव पोलीस परिवार ट्रॉफी आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचा गवगवा झाल्याशिवाय राहणार नाहीये. सगळे आमचे पोलीस बांधव आहे, आपण या ठिकाणी याचा आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्कोरिंग सुरू ठेवायची आपण. आमचे हे सगळे पोलीस बांधव खऱ्या अर्थाने आपल्याला सुरक्षा देणारे, खऱ्या जगभरामध्ये ज्या मुंबई पोलीसचं नाव घेतलं जातं आणि त्याचे कार्यतत्पर अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. पोलिसांच्या
नक्कीच पोलीस परिवाराची स्पर्धा आणि आपण सगळेजण पोलीस परिवाराचेच एक घटक आहात. वैभवजी परब आपला सन्मान या ठिकाणी करताय, कारण सण तर आम्ही सगळे साजरे करत असतो, परंतु सुरक्षा आपण देत असता. असे हे आमचे सर्व पोलीस बांधव या पोलीस परिवार ट्रॉफीसाठी उपस्थित राहिले. प्रत्येकाचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर या ठिकाणी तर चला, आयोजकांच्या या ठिकाणी सूचना येत आहेत, काही मॅच सुरू करा. दोन्ही संघांसाठीचा नियम, अक्षय, दोन्ही संघांसाठीचे नियम तेच राहतील. तर मॅच 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 सुरू करायचे. अक्षय, दोन्ही संघांसाठी नियम तेच असतील याची नोंद घ्यायची. दोन्ही संघांसाठी नियम सारखेच असतील. रुपेश 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 हा, मॅच सुरू होते पुन्हा एकदा. चला, कारण पोलिसांची स्पर्धा आहे, कोणावरही अन्याय होणार नाही याची नक्कीच या ठिकाणी गॅरंटी आहे, कारण ही स्पर्धा त्यासाठी आहे. आणि आमचे सगळे पोलीस बांधव पहा या ठिकाणी आवर्जून सितारों की ना आरज़ू बहारों की, ना तमन्नाएं सितारों की ना आरज़ू बहारों की। रविंद्र जैसे दोस्त मिले तो क्या जरूरत है हजारों की। क्या बात आहे सर. आणि आज या ठिकाणी हजारों उलझने हैं राहों में, हजारे हैं उलझने हैं राहों में, हजारे उलझने हैं क्रिकेट की मैच है। हजारों उलझने हैं राहों में, हजारों उलझने हैं क्रिकेट पे, इसी का नाम है जिंदगी। खेलते रहिए जनाब, चलते रहिए जनाब. नक्कीच सरांनी उपस्थित राहून या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. धन्यवाद सर्व पोलीस बांधवांचे, धन्यवाद या ठिकाणी या काटकर साहेबांचे, निकम साहेबांचे देखील आम्ही या ठिकाणी आभारी आहोत, कारण या पोलीस परिवार ट्रॉफीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपण उपस्थित राहिलात आणि या उद्घाटन सोहळ्याला एका वेगळ्या उंचीवर जाताना पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने पोलीस परिवार अध्यक्ष वैभव परब स्वतः आणि संपूर्ण या ठिकाणी आमचे पोलीस बांधव, संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी संपलेले आहेत. त्या 2 आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 34. या ठिकाणी राजेश लाड साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करत. वरळी पोलीस कॅम्पचे आधारस्तंभ वैभव परब यांचे लाडके नितीन गाडवे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. अगदी जवळचे सहकारी त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. या नितीनजी, आपण देखील या ठिकाणी याचे आपलाही सन्मान केला जातोय. आपण आल्याशिवाय त्यांनी सांगितलंय की मी तोपर्यंत उभा राहणार जोपर्यंत तुम्ही इकडे येणार नाही. या नितीनजी, विनंती असेल लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. पोलीस परिवार चषकासाठी आपल्या या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असणार आहे. या नितीनजी गाडवे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. राजेश लाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यावेळेला वेगवान चेंडू, परंतु समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आहे. एक धाव घेतली गेली आहे. प्रसाद लाड गोलंदाजीसाठी. पहा, हे सर्व मान्यवरांचं वरळी पोलीस कॅम्पचे आधारस्तंभ राजेश लाड साहेब आहेत, नितीनजी गाडवे आहेत. या सगळ्यांचा सन्मान केला जातोय. अध्यक्ष पोलीस परिवार वैभव परब यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल. आठवणी या क्रीडा स्पर्धेच्या असतील, कारण बऱ्याच कालावधीनंतर वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये लाख मोलाची स्पर्धा पार पडली जाते. आणि आणखीन एक बिगेट या ठिकाणी जगदीश जाधव यांची बॅट आता बोलू
रन असणार आहे. घोषांकित क्षेत्रात चेंडू गेलाय. मुंबई महाराष्ट्रातील सगळ्याच टेनिस बॉल क्रिकेट रसिकांचं लक्ष आज वरळीवर लागलेलं आहे. जांभोरी मैदानावर लागले आणि पोलीस परिवार ट्रॉफीवर लागले, कारण लाख मोलाची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. 1 लाखाचं पहिलं बक्षीस आहे या स्पर्धेसाठी. त्यामुळे सगळेच खेळाडूंना मात्र या ठिकाणी व्हाईट अँड व्हाईट कंपल्सरी असणारा हा ड्रेस कोड आहे. आणि आज नामवंत खेळाडू या क्रीडा नगरीमध्ये येताना पाहायला मिळतील. मुंबई महाराष्ट्रभर आणि भारतभर ज्यांची ख्याती आहे. हो, आणखीन एक चांगला बॉल मात्र प्रसाद यांच्याकडून लेनवरचा बॉल धावबाची. अगदी काही सेंटीमीटरच्या नक्कीच अंतराने बॉल मात्र स्टंपला हिट होता राहिला. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. 43. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. मागील 2 षटकांच्या तुलनेत हे षटक आतापर्यंत चांगलं राहिले. 9 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. प्रसाद लाड एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जातात. श्रीजा 11 साठी देखील क्रिकेट खेळतात. अंतरा काव्या या मिलिंद कदम यांचा संघ आपण पाहतोय. हो प्रसाद आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी प्रस्तुत करतायत. बॉलला थोडासा बाउन्स दिला होता. घोषांकित क्षेत्रात जाईल. लेग बायच्या स्वरूपातील धाव आहे. आणि ओव्हर संपल्या 3 आणि धावसंख्या झाली आहे 43. 3 षटकांचा खेळ 44. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. श्रीहरी 11 आणि अंधेरी बॉईज हा सामना यानंतर होणार आहे. श्रीहरी 11 अंधेरी बॉईज इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. टॉस करण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये मुख्य मंचावर त्वरित द्यायचं आहे. अंधेरी बॉईज आणि श्रीहरी 11. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 धावा. अक्षय सुर्वे आलेत बॉलिंगसाठी. विक्रोळी कन्नमोर नगर परिसरातील गोलंदाज आहेत. समोर जर पाहिलं तर परळचे 2 बॅटर आपण पाहतोय. जगदीश जाधव आणि सुशांत गुरव यांना आपण पाहतोय. परंतु पाहूयात अक्षय फिरकीपटू आहेत. चांगले खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवण्याचं कसब ठेवतात. चला मॅचला सुरुवात करायची. थोडासा विलंब होतोय. मॅच भरपूर आहे आज लक्षात घ्या. पहिलीच मॅच सुरू झाली. अक्षय सुर्वे समोर जर पाहिलं तर जगदीशच्या बॅटमधून काही चांगले स्ट्रोक आलेले आहेत. आतापर्यंत 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. ते जगदीश 1 ओव्हर संपली. त्याला जवळपास 5 मिनिटे झालेले आहेत. याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. पहिलाच बॉल त्याच्यावर आक्रमण केलंय. स्ट्रोक तर आलाय परंतु पंचांनी नो बॉल सुद्धा घोषित केलेला आहे. आणि इकडे ओव्हर सुरू होता कोणताही अधिकृत 50 ओलांडली आहे. 51 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जुलै देवी या टीमच्या 51 धावा आपण पाहतोय. पोलीस परिवार ट्रॉफीची चर्चा सर्व दूर आहे सध्याच्या घडीला. पोलीस बांधव किंवा त्यांचे कुटुंबियांच्या वतीने असणारी ही क्रीडा स्पर्धा वरळी पोलीस कॅम्प परिसरातील म्हणा किंवा आज सगळ्याच महाराष्ट्रातील सगळ्या पोलीस बांधवांचं लक्ष इकडे लागलंय. तर नक्कीच फ्री हिट आता असणार आहे, कारण या अगोदरचा बॉल नो होता. अक्षय सुर्वे पुन्हा एकदा, परंतु 4था षटकार आलेला आहे जगदीश यांच्या बॅटमधून. जगदीश जाधव फ्री हिटचा सामना करतील. अक्षय सुर्वे यावेळेला आणखीन एक बिग हिट केला जरूर आहे. पाहूया, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरून आले परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडेच गेलाय. थांबेना. 57 धावा धाव फलकावर. 4थ्या ओव्हरला नुकतीच सुरुवात झाली आहे. अक्षय मात्र थोडीशी या ठिकाणी विचार करतायत आता गोलंदाजी कशा प्रकारची करायची.
आणखीन एक बिग हिट, लगातारचा तिसरा बॉल, सीमा रेषा पार, षटकार. खेळाडू जबरदस्त. या ओव्हर मध्ये बॉल फक्त 2 झालेले आहेत आणि धावा 19. पुढे गेली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 63 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. चौथी ओव्हर सुरू असताना अक्षयकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा अक्षय यांना वापर करावा लागेल, कमबॅक करावं लागेल अक्षयला सुद्धा, कारण क्रिकेटचा खेळ हा दोन्ही बाजूला जाऊ शकतो आणि ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील अक्षय यांना सुद्धा. काही मोठमोठे स्ट्रोक आल्यानंतर कमबॅक करायचं आहे. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय खरा स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि तिकडे यस अक्षयने कमबॅक केलाय आणि खूप चांगली बॅटिंग जगदीश जाधव यांनी केली खरी, परंतु त्यांना आता माघारी परतावं लागतंय. खेळी करून माघारी परत आहेत जगदीश जाधव. परळचे खेळाडू आहेत, टाळ्यांचा गजर होतो त्यांच्यासाठी. पोलीस परिवार ट्रॉफीच्या पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त लढत. एकंदरीत 63 धावा संघाच्या होताना पाहायला मिळत आहेत. चौथी ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. 63 धावा धावफलकावर आहेत. आकाश येत आहेत, आकाश मेडेकर याच वरळीचा असा खेळाडू ज्याच्याही नावाची चर्चा आहे. महापौर चषक ज्या वेळेला वरळी टीमने जिंकला होता काराळा चौकी या ठिकाणी, याच खेळाडूने काय धुमाकूळ, मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक ज्या आकाशने मिळवली होती तेच आकाश या ठिकाणी आलेत. लोकल बॉय आहेत, परंतु चर्चा आहे या खेळाडूच्या नावाची. यस पाहूया वरळीचा विराट कोहली. हो हो हो, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडलाय, टप्पा पडल्यानंतर बॉल गर्रकन वळतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. पहा याला क्रिकेट म्हणतात. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल अक्षय करत होते आणि आता त्यांनी फलंदाजांना स्ट्रगल करायला लावले. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळालेत ओव्हर नंबर 4 सुरू असताना. यावेळेला मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. निर्जन स्थळी चेंडू पडला आणि दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि धाव संख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती 65 धावांवर ओव्हर नंबर 4 सुरू असताना. अंतरा काव्या आणि त्यांच्या विरुद्ध जोलाई देवी असा या ठिकाणी या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली मेहनत घेतली आयोजकांनी, कारण पुन्हा एकदा नव्याने आणि मैदानाला चांगलं बनवण्याचं काम मात्र या संपूर्ण पोलीस परिवाराने केलंय. 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. 65 वरची धावसंख्या आहे. आकाश रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु धाव मिळणार आहे आणि धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 संपली, धावसंख्या झाली आहे 66 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे 4 ओव्हर संपल्यानंतर. अंधेरी 11 आणि अंधेरी बॉयज दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस करण्यासाठी यायचं आहे. श्रीजय 11 लालबागचे सर्वे सर्वा विक्रांत जाधव यांचे या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत असेल. वर्मा आपलं देखील स्वागत. आणि 4 ओव्हर संपल्यानंतर मात्र या ठिकाणी 5व्या षटकासाठी
नायगाव परिसरातील एक वेगवान गोलंदाज प्रसाद लाड यांना आपण पुन्हा एकदा पाहतोय. यावेळेला एक वेगळी ऍक्शन आहे. या ठिकाणी मात्र हातातून बॉल थोडासा सुटला होता. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून राहिलेली आहे. या अगोदरच्या षटकात देखील त्यांनी जर पाहिलं तर केवळ 10 धावा खर्च केल्या होत्या. इतर गोलंदाज जरूर महागडे ठरले होते, परंतु या गोलंदाजाने मात्र आज चांगली छाप सोडली आहे. नाव आहे प्रसाद लाड, परंतु सुशांत यांना आपण पाहतोय आकाशच्या जोडीला. सुशांत गुराव यावेळेला फटका फसलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरून आलेत आणि प्रसाद लाड घेत आहेत विकेट. एक चांगली कॅच किरणने त्या ठिकाणी पकडली आहे. आणखीन एक धक्का. चव्हाण बॅटिंगसाठी येत आहेत. काळा चौकी परिसरातील खेळाडू आहेत, परंतु नायगावचे वेगवान गोलंदाज सध्या आपण पाहतोय प्रसाद लाड. सध्या प्रसाद लाड यांच्या वेगाची चर्चा आहे, बॉलिंग ॲक्शनची चर्चा आहे. आणि जरी चांगली बॅटिंग झाली असेल, परंतु धावसंख्येला लगाम घालण्याचं काम त्यांना करायचं आहे. 67 वरी धावसंख्या आहे. शेवटचं षटक. वरळीचं जांभोरी मैदान आज पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांनी फुलून जाताना पाहायला मिळेल. चला टॉससाठी यायचं अंधेरी बॉईज आणि श्रीहरी 11. यावेळेला पुन्हा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि आणखीन एक विकेट. प्रसाद लाड जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट. आदित्य बॅक टू बॅक 2 विकेट घेऊन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. प्रसाद लाड पोलीस परिवार चषक. दोन लगातारच्या घेतलेल्या विकेट. चला या टॉससाठी या कॅप्टन दोन्ही कॅप्टनना विनंती आहे. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात प्रसाद यांनी. यावेळेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. आल्या आल्या पहिलाच बॉल सीमारेषे
आकाश सांग. प्रतिस्पर्धी टीम अंधेरी बॉईज, चला इकडे आलेले दादासाहेब भोसले आलेले आहेत, श्रीहरी आलेले आहेत. अंधेरी बॉईज चला सहकार्य करा. आदित्य टॉस. बऱ्याच कालावधीनंतर मुंबईत मोठी स्पर्धा होते, आपल्या टीमचं सुद्धा सहकार्य गरजेचं आहे. गिरगावरून मंदा स्पोर्टचे बॉन्ड देखील उपस्थित राहत आहेत. म्हणजे इकडे पहा, मुंबईभरातील क्रिकेटच्या चाहत्यांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे. अंधेरी बॉईज पुन्हा एकदा कॉल दिला जातोय, चला टॉससाठी यायचं आहे. विनंती असेल ओपनर बॅटर, चला ओपनर बॅटर लवकर या मैदानाच्या आतमध्ये. पण अंधेरी बॉईज संघाचा अद्यापपर्यंत कोणताही प्रतिनिधी मंचावर आलेला नाहीये. शेवटची 2 मिनिटे आहेत, आपल्याला लवकरात लवकर टॉससाठी मंचावर यायचं आहे. अंधेरी बॉईज आपला प्रतिनिधी अद्यापपर्यंत मंचावर आलेला नाहीये. अंधेरी बॉईज विरुद्ध श्रीहरी 11 यापुढील होणारा सामना, शेवटची 2 मिनिटे आपल्याला दिली जात आहेत.
वेळेची बंधनं आहेत आपल्याला आणि त्यानंतर सामनासुद्धा आपल्याला लवकर चालू करायचा आहे. कृपया दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे मंचावर येण्याची कृपा करायची आहे. धन्यवाद. हो. 81 धावांचा पाठलाग करायचा आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग टीम एक प्रतिनिधी या ठिकाणी कृपया आपल्याला पाठवायचा आहे. दोन्ही टीम एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. नक्कीच पाठवायचा आहे. ऋषभ जैन बॉलिंगसाठी, शुभम यादव आणि रुपेश कोंडाळकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि ऋषभ जैन वरळी एक्सप्रेस गोलंदाजीसाठी, कारण टॉस तरी करून घ्यायला पाठव मला. ते परत टॉसला टाइम नाही द्यायचा आहे. काय यार मी मला सांग तुला दिलेला टाइम दीड तास लेट आहे की नाही सांग मला. मी काय म्हटलं पण दीड तास लेट आहे की नाही सांगा मग सांगा मला. दीड तास लेट झालाय की नाही. यावेळेला बॉलला उसळी होती. ऑन साईडला स्टिअर करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट येतोय. चला अंधेरी बॉईज टॉस करण्यासाठी याचा आयोजकांकडून शेवटचा कॉल दिला जातोय. अंपायरकडे सेमी न्यू बॉल दिलाय. बॉल कुठे माझ्याकडे एक आहे. आगे पुन्हा एकदा ऋषभ शुभमसाठी. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि वरळी एक्सप्रेस पहिल्याच ओव्हरमध्ये सुसाट विकेट आली. बॅटिंग टीम एक प्रतिनिधी कृपया, माझ्या मते आता बॅटिंग आहे जो शेवटी बॅटिंगला येतोय तो सुद्धा येऊ शकतो इकडे. लक्ष मोठं आहे परंतु त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 81 धावा करायच्या आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ऋषभ खूप चांगली बॉलिंग करतायत. केवळ 6 धावा मात्र या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी खर्च केले आहेत. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. आज सगळ्यांचंच लक्ष जर पाहिलं तर वरळीच्या जांभोरी मैदानावर लागलेलं आहे. बऱ्याच कालावधीनंतर या मैदानात एक मोठी स्पर्धा पोलीस परिवार ट्रॉफी आपण पाहतोय. पुल करण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी ऋषभ घरच्या मैदानात ही गोलंदाजी होताना पाहायला मिळते.
याच परिसरामध्ये जर पाहिलं तर चक्री अंडाराम क्रिकेट देखील खूप वर्ष दर्जेदार पद्धतीचं पाहायला मिळालंय. यावेळेला फटका फसलाय आणि मुख्य मंचावर चेंडू येतो ना पाहायला मिळतोय आणि केवळ 7 धावा. पहिली ओव्हर संपली, केवळ 7 धावा. हे तंत्र मुंबईकरांसारखं दुसरं कोणाला जमणार नाहीये. त्यासाठी मुंबईकर असायला पाहिजे. कारण आपल्या प्रत्येकाच्या क्रिकेटची सुरुवात पाठीमागे गेलेले बॉल पकडण्यापासूनच झालेली आहे किंवा तिथूनच प्रत्येकाने सुरुवात केलेली आहे. कारण मुंबईकर आहोत आपण छोट्याशा मैदानातील क्रिकेटनी. अंधेरी बॉईज आपल्याला शेवटचा कॉल आयोजकांनी आता दिलाय. आता आपला कॅप्टन इकडे आला नाही. आयोजकांनी सांगितलं आम्ही पेनल्टी देणार आहोत. कारण ड्रॉवर जो टाइम होता त्याचा टाइम खूप पुढे गेलाय. जावेद मॅच. हॅलो जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने रुपेश पुन्हा एकदा बॅट फिरवली रुपेशांनी अतिशय वेगात फिरवली परंतु निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. महेश चेंदवनकर देखील इन ॲक्शनमध्ये यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. आज दिवसभरात जर पाहिलं तर अतिमहारथी या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी खूप मोठं लक्ष आता गाठायचे कारण दुसरी ओव्हर सुरू असताना धावसंख्या जर पाहिलं तर 7 रवी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेश कोंडाळकर वामन या नावाने ओळखले जाणारे खेळाडू बॅटिंगसाठी. यावेळेला वेगवान फटका परंतु लॉंग ऑफच्या दिशेने पाठवला आहे. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाही परंतु ज्या पद्धतीने धावा करायच्यात मोठ्या धावसंख्येचं लक्ष आहे. तुम्हाला या ठिकाणी आक्रमण करावी लागतील. विनायक जोशी धवल टेलर त्याचबरोबर उमेश पाटकर आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्राचे महापंच युवराज भालेराव यांना देखील आपण पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत करताना पाहायला मिळाले. आकाश यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 2. वरळीचं हे ऐतिहासिक जांभोरी मैदान आणि आज सगळ्यांचंच लक्ष या मैदानावर लागलेलं आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल खेळलाय खरा परंतु पाहूयात एकाच धावावर समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे गेली आहे. 9 धावा. 81चा पाठलाग करायचा आहे. आता गरज आहे खऱ्या अर्थाने षटकार चौकारांची. मोठमोठे स्ट्रोक यावेच लागतील. असंही नाही की मॅच लक्ष हासिल होऊ शकतं परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल.
लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग मात्र बॉल जाईल तोपर्यंत एक धाव घेतली गेली आहे. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत माझ्या मते. टॉस आपण करून घेऊयात. दोन गणेश लाड साहेब सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गणेश लाड साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. श्रीहरी 11 दादासाहेब भोसले या टीमचे कॅप्टन आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पहा लक्षापासून टीम थोडीशी दूर चालली आहे परंतु प्रयत्न करावे लागतील. सुहास पाटकर देखील उपस्थित राहत आहेत. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. आज वरळी नगरीमध्ये आपण आहोत. मुंबईचा एक महत्त्वाचा विभाग. बदललेली वरळी परंतु मैदान नाही बदललं. तेच मैदान, नाव आहे जांभोरी मैदान आणि या जांभोरी मैदानाला एक इतिहास आहे आणि याच ऐतिहासिक मैदानामध्ये बऱ्याच वर्षानंतर एक लाख मोलाची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पोलीस परिवार चषक आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला सामना जर पाहिलं तर झोलाई देवी विरुद्ध अंतरा काव्या यांच्यामधील आहे. पहिले व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पहिली बॅटिंग करत असताना अंतरा काव्या संघाच्या विरुद्ध झोलाई देवी टीमने मात्र 80 धावा केल्या. 81चा पाठलाग करत असताना थोडंसं स्ट्रगल या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता तिसरी ओव्हर सुरू असताना धावसंख्या आहे ती 14 धावा. प्रो लिंकवर आपण क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहत आहे. त्या सगळ्यांचं देखील विशेष कौतुक आणि सगळ्यांना विनंती आहे प्रो लिंकला सुद्धा आपण आवर्जून सबस्क्राईब करा. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. धावसंख्या त्या ठिकाणी 1ने पुढे जाईल. खूप चांगली गोलंदाजी. पहा जय एक मोठं लक्ष्याचा पाठलाग करत असताना जी सुरुवात पाहिजे होती ती नाही या ठिकाणी झाली आहे. मोठे फटके अगदी दुर्मिळ पाहायला मिळाले. एक षटकार विक्रम यांच्या बॅटमधून आला तो वगळता मोठे फटके आलेच नाहीत आणि त्यामुळे मॅचपासून थोडीशी टीम दूर चाललेली आहे. यावेळेला फटका तर खेळला आहे परंतु कव्हरच्या दिशेने जिकडे क्षेत्ररक्षक आहेत सर्कलचे फिल्डर थोडेसे मागे गेले आणि पकडतात कॅच.
मॅच थोडीशी दूर गेली, परंतु तरी देखील प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील. कमी गतीचा बॉल व्हेरिएशन केलं या ठिकाणी रिषभ यांनी. सध्या वरळी परिसरातून हा खेळाडू सुद्धा चर्चेत आहे. नक्कीच मला महापूर चषकामध्ये आठवतंय, आकाश तर चांगले खेळले, परंतु जयेशने 6 बॉल 6 षटकार मारले होते, ते सुद्धा लक्षात राहण्यासारखेच होते. रिषभला देखील आम्ही नेहमीच दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहतोय. लवेश मेहराला या परिसरातून, परेश वालंत्राला, रॉबिन वालंत्राला, असे बरीचशी नावं. रघुला आज मिस करतो कदाचित या ठिकाणी, परंतु ते देखील येतील. म्हणजे खूप सारे खेळाडू या परिसराने दिलेले आहेत. आखिब येत आहेत बॉलिंगसाठी. पाहूया कशा प्रकारचे शेवटचे 12 बॉल बाकी आहेत. धावसंख्या जर पाहिली तर केवळ 15 झाली आहे. 81चा लक्षाचा पाठलाग करायचा होता. पुढच्या दोन्ही टीम सज्ज राहायचंय. आखिबचा पहिला बॉल उसळी होती, हुक केलाय, एका धावेसाठी जाईल. ठिकाणी पाहिला मिळत बॉलिंगसाठी येताना पाहिला मिळत आहेत रुपेश कोंडाळकर यांच्या विरुद्ध. यावेळेला मात्र रुपेश कोंडाळकर यांच्या बॅटमधून आला फटका, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. यावेळेला मात्र फटका बसताना पाहायला मिळतोय आणि तर औपचारिकतेच्या दिशेने निघाली मॅच. आकिब अन्सारी हे देखील चांगली बॉलिंग करत आहेत, परंतु छाप सोडावी लागेल. पुढच्या दोन्ही टीम लगेच सज्ज व्हायचं आहे. जशी ही मॅच संपेल आपण लगेच मैदानात दाखल व्हायचं आहे. फुलटॉस त्याला समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु तिकडे एफर्ट चांगले होते, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. मिलिंद वाघ साहेब यांचं आगमन होत आहे पोलीस परिवार चषकाच्या माध्यमातून. मिलिंद वाघ साहेब आपलं हार्दिक स्वागत. हो 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 हो. यावेळेला दांडी 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 गुल बोल.
ABP माझाचे राजकीय संपादक गणेश ठाकूर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय, ज्यांना आम्ही नेहमीच एक निर्भीड पत्रकारिता करताना पाहतो. असे रिपोर्टर ज्यांची चर्चा असते सातत्याने महाराष्ट्रभर, ते ABP माझाचे गणेश ठाकूर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. यस, आगमन होतं या ठिकाणी. ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे, असे भारतातील एक नामवंत रिपोर्टर आणि राजकीय संपादक ABP माझाचे गणेश ठाकूरजी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील असतील आणि या पोलीस परिवार ट्रॉफीच्या निमित्ताने त्यांचं या ठिकाणी आगमन देखील होत आहे. मी ते एक औपचारिकता केवळ राहिली आहे, कारण 81 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो करायचा असताना या ठिकाणी 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि यानंतरच्या मॅचची उत्कंठा आता सगळ्यांना लागलेली आहे. एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. राजकीय संप त्यांची एक निर्भीड पत्रकारिता आपण पाहिलेत. रिपोर्ट देताना पण त्यांना पाहिलं आहे. असे ABP माझाचे राजकीय संपादक आणि महाराष्ट्रातील देखील एक मोठं नाव इलेक्ट्रॉनिक मीडियामधील ते म्हणजे गणेश ठाकूर यांचे या ठिकाणी झालेलं आगमन. या ठिकाणी वैभवजी परब यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि
पोलीस परिवाराच्या वतीने गणेशजी ठाकूर यांचा वाढदिवस देखील सेलिब्रेशन या ठिकाणी होणार आहे. डीजे वाढदिवसाचं एखादं सॉन्ग होऊन जाऊ देत पुन्हा एकदा. असे रिपोर्टर आहेत जे मात्र निर्भीडपणे मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गणेशजी ठाकूर साहेबांच्या वतीनेच आपण हा पुरस्कार देणार आहोत. विनंती असेल त्वरित या.